गुड मॉर्निंग गाईज. कालच्याला आपण इथे स्टे केला होता, पॅराडाईज मड हाऊस. आता आम्ही आलेलो आहोत ताबो मॉनेस्ट्रीला. ही ताबो मॉनेस्ट्री हिचं डिझाईन थोडंसं वेगळं आहे आणि काल जी आपण पाहिलेली होती तिचं डिझाईन थोडंसं वेगळं आहे. आणि ही थोडीशी स्क्वेअरमध्ये मोठी दिसते. ती छोटी होती पण हाईटला होती आणि स्ट्रक्चर थोडंसं वेगळं होतं तिचं, पण छान आहे. आणि स्नोफॉलचं पण वातावरण झालेलं आहे आणि प्रेडिक्शन पण तशा पद्धतीचं दाखवते. थोडं अंगावरती आता स्नोफॉलचे जे टिपके आहेत पावसाचे ते पडतायत. राम राम भाई सारणे. राम राम भाई सारणे. ना दो के चले हम बर्फ में. अभी स्नोफॉल हो रही है बहुत तेज. चलो बटकाई दो पराठे. राम राम भाई सारणे. ये ऑन ही रखना ना. अच्छा मावळातले दोन हिमाचली इथं आलेले आहेत कामाला हातभार लावण्यासाठी. जो खेतीबाड़ी अपना हो रहा है, अभी जो काम हो रहा है, तो मतलब काय के लिए कर रहे हैं अभी, क्या आ गया? सर हम ये अभी हल चला के रखा था ना. हाँ. सर्दी जैसे में अक्टूबर महीने में. और ये जो है अभी इसको प्लान करके हाँ. और अभी पानी देना इसमें. पानी लगाने के बाद फिर हम जो इसमें मटर हरा मटर बिछाएंगे. हरा मटर. हाँ जी. और इसमें खाद लगाओ इसको प्लान करके. वो कितने दिन के बाद? वो 60 दिन के बाद 50-60 दिन के बाद. मतलब 2 महीने के बाद ये हो वो जाएगा. 3 महीने के बाद. तब तक ये खेती अपना ऐसा ही रहेगा. हाँ जिसमें अब ग्रीन ही रह जाएगा सर सारे हाँ. में. जैसे हरा मटर बिछेगा 10-15 दिन के बाद. सब खेत में अभी वही मटर रहेगा या अलग अलग कुछ रहेगा? अभी तो फिर जो मई महीने में फिर हम जौ बेचते हैं अपना सत्तू खाने के लिए. हाँ हाँ. वो अलग से वो निचले साइड पर है. खेत और अलग अलग से लगाते हैं. गोड आहे. आम्ही आता एक लोकल हॉटेलला आलेलो आहे आणि तिथं सिबक थॉर्न टी फ्रूट, तर त्याच्यापासून हा चहा बनवतात आणि टेस्टी आहे. कसा नागेश, कसा वाटला? गोड. त्याचे बरेच आयुर्वेदिक पण फायदे आहेत. हे जो आपला फल आहे पिला फल रहता है ना, सूखा हुआ है. तो अभी ये सूख गया, लेकिन इसके बाद में अभी क्या करने है? तो समझो 5 कप चाय बनाने का है, तो कितना लेने का? 5 कप के लिए 3 चम्मच. 3 चम्मच. और उसके अंदर और क्या ऐड करने का है? शुगर या चाय पत्ती? चीनी तो बिल्कुल चुटकी से डाली. लगा भी सकते हैं, नहीं लगा तो ठीक, आपकी मर्जी. खाली इसका ही चाय पत्ती वगैरे कुछ डालणे का नाही. मित्रांनो तुम्ही पाहू शकता ज्या गोष्टीची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, आणि तो म्हणजे स्नोफॉल. तो आता स्नोफॉल थोडा चालू झालाय, जास्त नाहीये पण थोडा आता दिसतोय. तुम्ही पाहू शकता स्नोफॉल, कारण पूर्ण त्या साईडला स्नोफॉल चालू आहे आणि तोच आता हळूहळू आता आमच्याकडे येतोय. तर आता आम्ही निघालेलो आहे डंकरला आणि डंकरकडनं नंतर मग आम्ही काजाला जाणार. तुम्ही पाहू शकता स्नोफॉल चालू झालेला आहे आणि कमी प्रमाणात आहे, पण आता तुम्हाला कॅमेऱ्यातून किती दिसतंय ते कल्पना नाहीये. वेलकम टू धनकर. पॉइंट आणला. आता आम्ही डंकर मॉनेस्ट्रीला जाऊन आलो. खूप हाईट होती आणि थोडी ऑक्सिजनची कमतरता वरती होती आपल्याला आणि ते जाणवते पण. आणि इथे डंकर मॉनेस्ट्रीच्या इथे एक डंकर फोर्ट म्हणून पण आहे. हे खाली इथं डंकर गाव म्हणून आहे आणि छानसा व्ह्यू आहे. आणि या सोप्यावरती गेल्यानंतर
तुम्हाला दोन्ही बाजूला नदी आणि बर्फाचे डोंगर तुम्हाला दिसतात. ते तुम्हाला आमचे जे काढलेले ड्रोन शॉट आहेत त्या ड्रोन शॉटमधून तुमच्या लक्षात येईल. हेलो आशीष भाई, अपना जो आइस कैफे है उधर जा रहे हैं, उधर क्या है मतलब? कुछ नहीं, सिर्फ लिंगटी वाटरफॉल है वो। यहाँ से कितना किलोमीटर है? इसी रास्ते से आएगा। ऑफरोडिंग करायला चाललेलो आहे. तुम्ही पाहू शकता नदीचं पात्र आहे आणि त्या नदीच्या पात्रामध्ये आता ऑफरोडिंग करणार आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल आम्ही काजाला स्टे केला होता आणि आम्ही आता काजामध्येच आहे, पण आम्हाला काल शूटिंग घेताना आली. तर आज आम्ही काजावरून चिंचम ब्रिजला पहिलं जाणार आहे. त्याच्यानंतर की मॉनेस्ट्री आहे तो पॉईंट पाहणार आणि तो झाला की नंतर मग उद्याचे जे काय पॉईंट आहे, कारण ह्या 2 पॉईंटसाठी आम्हाला दिवसभर लागणार आहे. आणि काजाचं पण जे शूटिंग आहे ते आता तुम्हाला ड्रोनच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंच चिंचम ब्रिजला गेल्यानंतर तिथेही ड्रोन अलाउड आहे नाही आहे माहीत नाही, पण असेल तर तिथला पण ड्रोन शूट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. की मॉनिस्टरचं पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. असंच उद्याचे पण काही पॉईंट आहेत ते पण आम्ही तुम्हाला दाखवू. आगे स्नो डियर मिलेंगे राइट साइड में चिच्चम के रास्ते में राइट साइड में पहाड़ पे स्नो डियर मिलेंगे। हाँ मतलब हमारे सामने से क्रॉस किया। आपने देखा, शूट किया आपने? ओके ओके, थैंक यू. आता आम्हाला एक गाडी भेटली, त्यांनी स्नो डियर बघितला. पाय बघ, पाय हे बघ, हा, इथं तुम्ही पाय पण पाहू शकता. पायाचे निशाण आहेत, मोठे पण आहेत. आता ते स्नो डिअरचे आहेत की कशाचे ते सांगू शकत नाही, पण आहेत प्राण्याचेच आहेत. तुम्ही पहा समोर, झूम करून दाखव संकेत. स्नो डिअर झूम केलंय, त्याला कॅप्चर. पळाला. आम्ही आता पोहोचलोय चिच्चम ब्रिजला. तुम्ही पाहू शकता चिच्चम ब्रिज सगळ्यात हायेस्ट हा ब्रिज आहे. चिच्चम ब्रिजची लांबी आणि तो समुद्र सपाटीपासून किती हाईटवर आहे ते आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू. चिच्चम ब्रिज हा हिमाचल प्रदेशमधील सर्वात प्रसिद्ध असा हा ब्रिज आहे. आणि ह्या ब्रिजची जर खासियत म्हणलं तर आशिया खंडामध्ये सर्वात उंचावरती असणारा हा ब्रिज आहे. हा ब्रिज 14,000 फुटावरती आणि ह्या ब्रिजची लांबी आहे ती 400 फूट. आणि हा ब्रिज पूर्वी दोन्ही जी गाव आहेत चिच्चम आणि किब्बरगाव ह्या गावांना जोडण्यासाठी हा रोपवे बांधलेला होता आणि हा ब्रिज सस्पेन्शन ब्रिज म्हणून ओळखला जातो.
संकेत तिथं एक दिसता जरा झूम करून बघ बरं येते का. की मॉनिस्ट्रीला जायचंय तर आता ही की मॉनिस्ट्रीची कमान तर आपण आता एंट्री करते की मॉनिस्ट्रीसाठी. तर आता की मॉनिस्ट्री थोडीशी वरच्या साईडला आहे एकदम. आता समोर जी टेकडावरची जी दिसते ती की मॉनिस्ट्री. आता की मॉनिस्ट्रीला वरती चढून आलो आम्ही आणि हाय अल्टिट्यूड असल्यामुळं थोडं ऑक्सिजनची कमतरता भासते. 2-3 पावलं चालली तरी धाप लागते. ये अपने अलग अलग कंट्रीज के वेहिकल आए थे. ये हम नहीं लगा, ये अमेरिकन कैनेडियन स्टूडेंट ग्रुप आए उन्होंने लगाया, उसके बाद टूरिस्ट कॉपी करके ट्रेन में दिया उनका किया हुआ है। उस टाइम से सब लगा रहे. ये खाली डेकोरेशन और उनके आगे का सिंबल है, इसमें कुछ नहीं है। ऐसा ऐसा. ये ये लेना चाहिए ये जो काय करायचं आहे मतलब ये बार्ली और शुद्ध देसी घी और इसमें थोड़ा सा बताया शुगर मतलब प्रसाद है क्या ये? प्रसाद वहाँ पे है। हाँ क्या वो प्रसाद है क्या? ये प्रसाद है, ये पहले चढ़ाई है ना, हाँ पहले पूजा कर दिला। हाँ तो वही मैं बोला वही उसी टाइम. वो अभी तो कितना बनाना पड़ता है मतलब ये जो आप बना रहे हैं? ये एक दिन में 700। आता आम्ही रस्त्यात चालत असताना इकडे दगडी पडलेत आणि संकेतने आता 2-3 दगडी उचलल्या. रॉकफॉल झाला इकडे. बघा बर्फाची चादर किती फूट असेल? 1.5-2 फुटाची आहे चादर. तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला बर्फ पूर्ण व्हॅली आहे. हा डोंगर आणि आम्ही त्या बाजूने आलो. एकदम छोटीशी व्हॅली आहे. क्या कौन से हेलो बॉल दो बॉल बॉल कैच पकड़ो कैच पकड़ो इसको लेके जाना आप लोगों चलो चलो बाय बाय. हेलो जुले. झूले झूले लोसर. लोसर आगे ये कौन सा गाँव है फिर? चिचोंग चिचोंग है क्या? लोसर यहाँ से कितना दूर है? से 1 किलोमीटर 1 किलोमीटर है. ओके. काय मस्त सुंदर दृश्य एकदम स्वर्ग. स्वर्ग. दोन्ही बाजूला बर्फ आहाहा. आणि उंच उंच डोंगर. आता आपण आलेलो आहे लोसर गावच्या जवळ. बाजूला जाता जवळ 1 किलोमीटर वरती लोसर गाव आहे आणि लोसर गावाच्या तुम्ही आजूबाजूला पाहू शकता.
पूर्ण डोंगरावरती सगळा बर्फ, रस्त्याच्या कडेला पण बर्फ. स्नोफॉल होतं. तर आज आमचा स्टे इथे करण्याचा आमचा विचार आहे. बघू आता काय असेल ते. 4x4 टाकलंय. आता थोडी गाडी स्लिप होते आणि बर्फ ब्लॅक आईस झाले पूर्ण. एवढं बर्फ आहे. आणि आमच्याकडं स्नो चेन पण नाही आहे. पण जिमनी 4x4 असल्यामुळं आशियावरून चालते ती. पण स्किट होण्याचा थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. तरी पण आम्ही काळजी घेऊन गाडी चालवतोय. गाडी अडकली आहे, त्याच्यामुळे आता आम्ही गाडी ओढायचा प्रयत्न करणार आहे. थंडी खूप आहे. कॅमेरा पण हलतोय, थरथर कापतोय हात. हाँ आगे से थोड़ा. हाँ खींचो आराम से थोड़ा सा. हाँ उसको चालू करने के लिए बोलो. आज खोलो. एक साथ एक साथ एक साथ. नहीं टूट गया टूट गया. और थोड़ा और थोड़ा और थोड़ा. हे निकल गया. आता आम्ही निघालोय काजाकडे. तुम्ही पाहू शकता स्नोफॉलमध्ये लासोर गावामध्ये ही मुलं बॅट बॉल खेळतात. ते मार दे.
मस्तपैकी स्नोफॉल चालू आहे आणि आपला संकेत भाई बॅटिंग करतोय. एक 4 मारलेला त्यांनी आणि आता क्लीन बोल्ड. नाही हेच फक्त आता स्नोफॉलचा आनंद बऱ्याच 3-4 दिवसापासून आपण वाट पाहत होतो आणि आता बऱ्यापैकी स्नोफॉल आपल्याला भेटलेला आहे. आणि ह्या स्नोफॉलमध्ये बॅटिंग खेळायची तुम्हाला भाग्य आणि ते पण लोकल हिमाचली मुलांबरोबर.